अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद नाशिक शाखा पुरस्कृत पुरस्कार सोहळा धार 2025-2026 मंगळवार दिनांक 23 जून 2026 रोजी सायंकाळी 5 वाजता कालिदास कला मंदिर नाशिक येथे संपन्न झाला। यामध्ये पुरस्कार प्राप्त मान्यवरांमध्ये श्री अभिराम भडकमकर यांना विवा शिरवाडकर लेखन पुरस्कार 31,000 रुपये व स्मृतिचिन्ह व सन्मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले। तसेच श्री महेश मांजरेकर यांना प्राध्यापक वसंत कानेरकर रंगकर्मी पुरस्कार द्वार 2025-2026 रोख रुपये 31,000 स्मृतिचिन्ह व सन्मानपत्र देऊन गौरवण्यात आले। तसेच श्री सुनील देशपांडे यांना बाबूराव सावंत नाट्यकर्मी पुरस्कार 2025-2026 रोख रुपये 15,000 स्मृतिचिन्ह व सन्मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले। हा पुरस्कार सोहळा ज्येष्ठ अभिनेत्री तथा अध्यक्षा बालरंगभूमी परिषद मुंबई शिर्के सामंत यांच्या हस्ते देण्यात आला। या कार्यक्रमाप्रसंगी महापौर हिमगौरी आहेर आडके तसेच श्री साईबाबा हार्ट इन्स्टिट्यूट ऑफ रिसर्च सेंटरचे डॉक्टर धर्माधिकारी तसेच अध्यक्ष रवींद्र कदम, उपाध्यक्ष धर्माधिकारी राजेश भुसारे, प्रमुख कार्यवाहक सुनील ढगे, खजिनदार महेश डोईफोडे, सहकार्यवाहक विजयसिंह राजेश जाधव, ईश्वर जगताप, विशाल जातेगावकर, विजय रावळ, चंद्रकांत झाडकर, उमेश गायकवाड, विनोद राठोड, पियुष नाशिककर, श्याम लोंढे, अभय ओझरकर, मोहिनी भगरे, विश्वास ठाकूर, श्री शाहू खैरे, श्रीकांत बेनी आदी मान्यवरांच्या उपस्थितीत पुरस्कार सोहळा साजरा करण्यात आला। यापूर्वी डॉक्टर श्रीराम लागू, मोहन वाघ, श्रीमती विजया मेहता, पुरुषोत्तम बेर्डे, श्रीमती सुलभा देशपांडे, चिंताजन कोलाटकर, श्रीमती रोहिणी हट्टंगडी, उपेंद्र दाते, विक्रम गोखले, प्रशांत दामले, अशोक सराफ, मोहन जोशी, दिलीप प्रभाळकर, मोहन आगाशे, जब्बार पटेल आदी मान्यवर कलाकारांना सन्मानित करण्यात आले आहे। या सोहळ्याप्रसंगी महेश मांजरेकर तसेच अभिरामकर व सुनील देशपांडे यांना दादासाहेब फाळके वाचव मोहिमेतील फाईल देण्यात आली व ज्येष्ठ पत्रकार भरत गोसावी यांनी महेश मांजरेकर सर व देशपांडे सरांशी तसेच भडकमकर सरांशी चर्चा करून दादासाहेब फाळके स्मारकामध्ये चित्रपट सृष्टी निर्मिती न करता वेस्ट वंडर प्रकल्प कसा घातला जात आहे याबाबत शासन दरबारी आपण तक्रार दाखल करून नाशिकला न्याय मिळवून द्यावा असे स्वरूपाचे निवेदन व फाईल देण्यात आले। महेश मांजरेकर यांनी याबाबत निश्चितच मदत केली जाईल असे आश्वासन दिले आहे। महेश मांजरेकर यांची मराठी रंगभूमी कारकीर्द ही त्यांच्या अष्टपैलू व्यक्तिमत्वाची साक्ष आहे। 1984 मध्ये अफलातून या नाटकाद्वारे रंगभूमीवर पदार्पण केले। एक असलेले दिग्दर्शक, लेखक, अभिनेते म्हणून त्यांनी अनेक दशके व्यावसायिक आणि प्रायोगिक नाटकांमध्ये आपला वेगळा ठसा उमटवला आहे। मराठी आणि हिंदी चित्रपट सृष्टीतील ऑलराऊंडर म्हणून ओळखले जाणारे भाऊ आहे। मी कलावंत, कॅमेऱ्याच्या समोर जितके धडाकेबाज तितकेच कॅमेऱ्याच्या मागे क्रिएटिव्ह असतात। त्यांची महत्त्वाची नाटके अफलातून, हे भरारी, शंकर, जय किशन यासारख्या अनेक प्रसिद्ध व्यावसायिक नाटकातून उत्कृष्ट अभिनय केला आहे। अलीकडच्या काळात त्यांचे जुने फर्निचर हा त्यांच्या विशेष गाजलेला चित्रपट आहे। त्यांचे हिट सिनेमे वास्तव, संजय दत्तचा नॅशनल अवॉर्ड विनिंग रोल यासोबतच अस्तित्व, मराठी आणि हिंदी या दोन्ही भाषेत निर्मिती, मराठीसाठी राष्ट्रीय पारितोषिक, हत्यार, कुरुक्षेत्र, पिता, लालबाग परळ, हिंदीतही ॲक्शन, गँगस्टर या विषयावर मी शिवाजीराजे भोसले बोलतोय, दे धक्का, झुंड, मेजर, देवमाणूस, दशावतार असे सामाजिक राजकीय विषयांवर सिनेमा निर्मिती करून हिंदी मराठी सिनेमांना नवीन आयाम देण्यात तात्यासाहेब शिरवळकर यांचे नटसम्राट रुपेरी पडद्यावर आणून नाना पाटेकर आणि विक्रम गोखले यांना एकत्र आणले। अभिनेता, निर्माता, लेखक मांजरेकर म्हणजे रोखठोक संवाद, कलाकार, दिग्दर्शक आदी सर्व क्षेत्रात त्यांनी आपला आगळावेगळा ठसा उमटवला आहे। त्यांचे मराठी चित्रपट प्रसिद्ध अस्तित्व, काकस्पर्श, नटसम्राट, भाई, व्यक्ती की वल्ली, पूर्वदा, भाई, व्यक्ती की वल्ली अधिक गाजलेले चित्रपट आहे। नाशिक यंत्रतंत्र मंत्र भूमीमध्ये मान्यवरांचा सत्कार सोहळा झाला।